विद्यार्थी मित्रांनो, आपला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 इंजिनिअरिंग मधला सगळ्यात टफेस्ट विषय हा मानला जातो. आता जर बघितलं तर तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे एकतर तुम्ही रेग्युलर आहात किंवा बॅकलॉग आहात किंवा क्रिटिकल गोल्डनला तुमचा पेपर हमखास आहे. आणि क्रिटिकल गोल्डन असलेला सर्वात जास्त मुलांचा पेपर राहतो तो M2. सो मित्रांनो, या M2 ची भीती जी आहे ना ती आपल्याला आज पूर्णपणे घालवायची आणि M2 आपल्याला एकदम राहिलेला थोड्या दिवसांमध्ये 100% गॅरंटीसह स्कोरच करायचा आहे. सो मित्रांनो, M2 चा पेपर कसा लिहायचा, कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, अभ्यास कसा करायचा, या सगळ्या गोष्टींवरती आज पूर्ण सकल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या M2 जो आपल्यासोबत जे आजचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं नाव आहे प्रोफेसर अमोल शिरसाट सर, जे संदीप फाउंडेशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक इथे 13 वर्षांपासून वर्किंग आहेत आणि सरांनी M2 आतापर्यंत भरपूर वेळा शिकवलेले आहेत, पेपर चेक केलेले आहे आणि सरांचा प्रगल्भ असा एक्सपिरियन्स आहे. सरांचं शिकवणं म्हणजे कॉलेजमध्ये फेमस आहे, मुलांनाही खूप आवडतं. सरांनी ज्या पद्धतीने शिकवता रिझल्ट पण सुंदर लागतो. सो तुमचे सगळे डाऊट्स आज M2 चे क्लिअर होतील आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स तयार होईल की अरे हा M2 पेक्षा सोपा विषयच नाही. एवढा तुमचा कॉन्फिडन्स आजच्या या पूर्ण पॉडकास्ट नंतर तुम्हाला लक्षात येईल. सो व्हिडिओ पूर्णपणे बघाल आणि काही डाऊट्स आले नक्की कमेंटमध्ये सांगाल. आणि तसंच सर जे सांगताय महत्वाच्या गोष्टीत वही पेन सोबत ठेवा, लिहायला सुरुवात करा. ओके, व्हिडिओ ऐकला की लिहत जा. सो आपण पुन्हा एकदा सरांचं स्वागत करूया. सो सर, वेलकम सर. थँक्यू. सर, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 इंजिनिअरिंग मध्ये टोटल म्हटलं आपण 4 वर्षात 39 विषय, बरोबर. पण त्याच्यामध्ये हा M2 सर्वात जास्त सर का क्रिटिकल गोल्डनला जातो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे M2 बद्दल भीती, बरोबर, फोबिया. करेक्ट. मुलांमध्ये आधीपासूनच बिंबवलं जातं सिनियर्स कडून की M2 फार कठीण आहे. तसं काही नाहीये. M2 हा मला वाटतं सगळ्यात सोपा विषय. तसे जर तुलना केली M1, M2, M3 तर M2 थोडा कठीण जातो ऍज कम्पेअर टू M1 आणि M3. पण कठीण आहे. सिनियर्स मुलांनी ज्युनियर मध्ये भीती घालून दिली की हा विषय जर क्रिटिकलला गेला तर गेला. तसं काही नाही. आणि सर आताही आपण बघितलं तर सर्वात जास्त क्रिटिकलचा रेशो युनिव्हर्सिटीचा M2चाच आहे. हो. आणि त्यानंतर मेकॅनिक्स. हो, करेक्ट. मग एवढा का बरं M2चा रिझल्ट किती सर एकंदरीत? कसं आहे, लढण्याआधीच आपण मैदानचं सोडून दिलं तर मग राहिलंच नाही की. बरोबर. मुलं त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्नच करत नाही. क्वेश्चन म्हणजे पेज बघतात, पेजवर इंटिग्रेशन आलं तर डायरेक्टली नाही जमणार, असं काही नसतं. तुम्ही त्याच्यामध्ये घुसा, ते बघा ऍक्च्युली कसं आहे ते. त्याच्यामध्ये तुम्ही घुसलात तर ते जमणारच आहे तुम्हाला. तुम्हाला एकदा जमणार नाही, दोनदा जमणार नाही, तीनदा नाही, चारदा नाही, ऍटलिस्ट 5व्यांदा तर जमेल तुम्हाला. तुम्ही ट्राय तर करा. येस. मुलं लढण्याआधीच सोडून देतात, त्यामुळे ते गोल्डनला जातात. सर, कितीतरी मुलांना मॅथ्सची भीती असते ना आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन परफेक्ट नाही, मग M2 अडचण येणारच ना सर. त्याच्यामध्ये कर्व ट्रेसिंग, मल्टिपल इंटिग्रल अशा युनिट्स म्हटल्यावर कसं करायचं? आता डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनची भीती असते मुलांना, पण मी स्पष्टपणे सांगतो पोरांना, आतापर्यंत M2 स्टडी करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन 11वी-12वीला जे शिकलो आपण त्या लेवलचं लागत नाही. बेसिक आपल्याला फक्त, आणि मी तर असंच सांगेल, फक्त 1% डेरिव्हेटिव्ह आणि 1% इंटिग्रेशन लागतं. जास्त अजिबात लागत नाही. आणि जे लागतं त्या ठिकाणी स्टडी करा. समजा M2 मध्ये एखादा टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये किती लेवलला इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह लागणार आहे तेवढं स्टडी करा, बाकीचं सोडून द्या. बरोबर. तुम्ही खोल जाऊच नका ना. जेवढं 12वीला आहे. हो, मी सांगतो 12वीचं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एवढं टफ होतं. एक डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन साठी एक नोटबुक भरलेली. बरोबर. तेवढ्या लेवलचं आपल्याला लागत नाही. आपल्याला ऍप्लिकेटिव्ह बस आपल्याला फक्त फॉर्म्युला बेस लागतं आणि तेवढं तर मॅनेज होऊ शकतं. 100%. समजा एखादा एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पल मध्ये किती % डेरिव्हेटिव्ह आला तेवढं स्टडी करा, बाकीचं करूच नका. करेक्ट. बस एवढंच आहे. सर, ओव्हरऑल युनिव्हर्सिटीचा M2चा या वेळेचा रिझल्ट काय होता? ऍव्हरेज 35 ते 40च्या दरम्यान दरवर्षी लागतो. आणि त्याच्या मागे फक्त आणि फक्त मुलांचा फोबिया आहे. करेक्ट. जे मुलं हुशार आहेत, चांगला अभ्यास करतात, त्या मुलांना काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण जे मुलं ऍव्हरेज आहे, ज्यांचा हमेशा टार्गेट असतो काय, मला पास व्हायचंय, फक्त पास व्हायचं, 100% तो लागून जातो. मग तुम्ही टार्गेट 28चा आहे ना, 28चं पासिंग आहे ना, 28 ठेवू नका ना. तुम्ही ठेवताना किती ठेवा, ऍटलीस्ट 40चं पासिंग ठेवा. तुम्ही पेपर लिहून या तिकडे 50चा, जेणेकरून तुम्ही 40ला टच कराल. पण आम्ही सुरुवातच अशी करतो की नाही, आम्हाला 28च पाहिजे. मग 28च्या हिशोबाने 30चा पेपर लिहिणार आणि मग बॅक लागणार. असं नसतं. तुम्हाला जर 28 पाहिजे तर ऍटलीस्ट तुम्ही 45चा तर पेपर अटेम्प्ट करा. बरोबर आहे. आणि अटेम्प्ट कसा करायचा ते पण फार महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या मनाने काहीतरी लिहून याल आणि समजाल की मी पेपर लिहिलाय, मला मार्क पडले पाहिजे, असं नसतं. एक स्टँडर्ड पेपर कसा लिहायला पाहिजे सर? ऍटलीस्ट क्वेश्चन मध्ये काय विचारले तुम्हाला आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे, एक्झॅक्टली काय विचारले. समजा तुम्हाला आता एखादा टॉपिक आहे स्फिअर, तर स्फिअर मध्ये त्यांनी काय विचारलं आहे, शो दॅट
प्लेन इज टँजेन्शियल टू स्पियर किंवा प्लेन इज टचेस टू स्पियर. मग त्या केसमध्ये तुमचं काय काम आहे, ते टच करतंय, ते दाखवायचंय तुम्हाला, ते दाखवा. तुम्ही काही पण भरड कथा लिहिणार तर मार्क मिळणार नाही तुम्हाला. बरोबर. तुम्ही प्रिसाइजली काय विचारलंय ते बघा आणि तसं सॉल्व्ह करा. करेक्ट. सर एक आता महत्वाचं आहे असं की युनिट वाईज असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा टॉपिक्स कुठले युनिट वाईज की ज्याच्यावर फिक्स प्रश्न होतो ते जर केले तर 70 पैकी 50 मार्क आरामात अजूनही पडू शकता. एवढा चांगली प्रॅक्टिस केली तर 60च्या वरती पण जाऊ शकता. असं मुलांना आता राहिलेल्या कमी दिवसात कुठले टॉपिक्स करायला पाहिजे? व्हेरी 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 IMP आहेत मुलांना. तुम्ही पण सर जे सांगताय ते वही पेन घेऊन आता लिहूनच घ्या. युनिट नंबर 3. आता युनिट 3 आहे तुमचं इंटिग्रल कॅल्क्युलस. बरोबर. जड युनिट आहे, हेवी आहे. पण तरी सुद्धा मी टार्गेट बेस सांगू शकतो की युनिट 3 मध्ये जर तुम्ही DOS रूल आणि रिडक्शन फॉर्म्युली जर नीट केले तर हार्डली दोन्ही मिळून तुमचे 11 ते 12 प्रॉब्लेम आहे. 11 ते 12 प्रॉब्लेम जर तुम्ही करणार तर गॅरंटेड तुमचे 10 मार्क सुटणार. आणि ते तुम्ही जर पाहिला पॅटर्न प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा, आज इट इज क्वेश्चन टाकले जातात, अजिबात चेंज होत नाही. मागचे 4-5 क्वेश्चन पेपर जर पाहिले सर तर आज इट इज क्वेश्चन्स आहे कशाचे, DOS रूल आणि रिडक्शन फॉर्म्युला. हे 2 टॉपिक तुम्हाला 10 मार्क देऊन जातात कन्फर्म. फक्त 11 क्वेश्चन आहे. 11 क्वेश्चन करा, 10 मार्क घ्या. कुठल्या टाईपचे क्वेश्चन आहे काही सांगू शकता? आता बघा DOS रूल मध्ये समजा शो दॅट टाईपचे क्वेश्चन आहे. शो दॅट इंटिग्रेशन इज इक्वल टू समथिंग. त्याच्यामध्ये आपण पॅरामीटर बघतो आणि सॉल्व्ह करतो. एक 3 ते 4 स्टेप आहे, त्या फॉलो करायच्या आणि सॉल्व्ह करायचं. त्या 4 स्टेप जर तुमच्या लक्षात आल्या, समजा पहिली स्टेप काय, अप्लाय द रूल. दुसरी स्टेप काय, PD घ्या, पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्या, मग इंटिग्रेट करा, मग कॉन्स्टंट काढा. असं जर केलं तर तुमचं होऊन जाईल. आणि मॅक्सिमम 5 प्रॉब्लेम आहे. समजा DOS रूल आहे ना, त्यामध्ये किती प्रॉब्लेम आहे? 5. तेवढे 5 प्रॉब्लेम जर नीट केलात तर तुमच्या पेपरला कन्फर्म त्यातलाच एखादा येणार. कन्फर्म त्याच्यातला कन्फर्म. अरे वा. आणि रिडक्शन फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा 7च प्रॉब्लेम आहेत. ओके. म्हणजे tan cos 1, sin cos 2 असे 7 प्रॉब्लेम आहे. आणि 5 प्रॉब्लेम आहे. आणि अजून 2 प्रॉब्लेम आहेत, x⁻n sin आहे आणि x⁻n cos. असे 7 प्रॉब्लेम जर नीट केले तर त्यातलाच एक पडणार आहे. अरे मुलांना एवढं परफेक्शन सरांनी दिलंय की हेच पडणार आहे, हेच परफेक्ट करा, लिहून घ्या. त्याच्यानंतर सर पुढे त्यानंतर युनिट नंबर 4. आता युनिट नंबर 4 मध्ये मुलांचा प्रॉब्लेम काय असतो सर? कर्व ट्रेसिंग मध्ये 3 प्रकारचे कर्व्स आहे. एक आहे कार्टेशियन, बरोबर, एक आहे पोलार आणि एक आहे पॅरामेट्रिक. तर कार्टेशियन थोडं पॅरामेट्रिक आणि पोलार. ओके. तर कार्टेशियनचे प्रॉब्लेम थोडे जड जातात पोरांना. ओके. ट्रेसिंग करायला किंवा रूल्स साठी. ठीक आहे, कार्टेशियन नाही समजत, बाजूला ठेवा. पण ऍटलिस्ट पॅरामेट्रिकचे आणि पोलारचे एक्झाम्पल तुम्ही कन्फर्म करू शकता का? तर पॅरामेट्रिक मध्ये हार्डली 6 प्रॉब्लेम आहे. इनफॅक्ट 5च आहे. 5 प्रॉब्लेम मधला एक येणारच. हो. तर पॅरामेट्रिक मध्ये 2 प्रकारचे कर्व्स आहे. एक आहे तुमचा सायक्लॉइड. सायक्लॉइडचे 4 प्रॉब्लेम आणि ऍस्ट्रॉइडचे 2. इनफॅक्ट ऍस्ट्रॉइडचा एकच आहे, x⁻2/3 + y⁻2/3 = a⁻2/3 1. आणि दुसरा प्रॉब्लेम काय आहे, a च्या जागी b. म्हणजे काहीच फरक नाही. म्हणजे इनफॅक्ट 5 प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही ते 5 प्रॉब्लेम करणार तर त्यातलाच एक प्रॉब्लेम पडतो तुम्हाला. मुलांना सायक्लॉइडचे 4 आणि ऍस्ट्रॉइडचा 5 मधला एक फिक्स कन्फर्म. लिहून घ्या सगळ्यांनी फटाफट. हो. आणि पोलार. तर पोलार मध्ये ऍक्च्युली आता हल्ली ते रोस्करचा 1 आणि कार्डॉइडचा 1 असे क्वेश्चन टाकतात. ओके. आणि कार्डॉइड किती आहे? 4. आणि रोस्कर किती? 4. कोणते? R = a sin 2θ, R = a cos 2θ, R = a sin 3θ आणि a cos 3θ. असे 4 प्रॉब्लेम आहे. त्यातला कन्फर्म एक पडतो. करेक्ट. असं म्हणजे सेम आहे, फक्त तिथे अँगल चेंज झाला. करेक्ट. हा कोएफिशियंट. बरोबर. आणि कार्डॉइड मध्ये 4 प्रॉब्लेम आहे. R = a 1 ± cos θ आणि R = a 1 ± sin θ. तर ह्या 4 पैकी एक कन्फर्म पडतो. ओके. मुलांना सरांनी एवढ्या मोठ्या पुस्तकातून तुम्हाला डायरेक्ट हे सांगितलं, एवढंच करा, याच्यातनं हे फिक्स येणार आहे, एकदम परफेक्ट. आणि त्याच्यानंतर युनिट 5 मध्ये काय आहे सर? युनिट 5 थोडं सोपं आहे. हो, करेक्ट. युनिट 5 मध्ये काय आहे, 3 टॉपिक आहे, स्पियर, कोन, सिलेंडर. बरोबर. त्यामध्ये स्पियर थोडा व्हास्ट आहे. बरोबर. कोन आणि सिलेंडर एवढं सोपं आहे सर, तुम्ही गॅरंटेड सांगतो, मागचे 4-5 क्वेश्चन पेपर मधले कोन सिलेंडर जर क्वेश्चन सॉल्व्ह केले, गॅरंटेड तुम्हाला कोन आणि सिलेंडरचे 10 पैकी 10 पडणार. अच्छा. हो. आणि काहीच पॅटर्न चेंज होत नाही, फक्त काय चेंज होती, व्हॅल्यू. ऍक्सिसचं इक्वेशन बदलतं, एखादी व्हर्टेक्स बदलते, बाकी सगळं ऍज इट इज असतं. त्यामुळे तुम्ही कोन आणि सिलेंडर मी गॅरंटी देतो, कोणताही विद्यार्थी एकदम ऍव्हरेज, एकदम ज्याला मॅथमॅटिक्स जमतच नाही असा विद्यार्थी सुद्धा कोन आणि सिलेंडरचे 10 पैकी 10 मार्क घेऊ शकतो. ग्रेट. त्याच्यावर कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतात? त्याच्यावर मोस्टली काय करतात, ते व्हर्टेक्स देतात,
ऍक्सिसचं इक्वेशन देतात. ओके. आणि त्यामध्ये सेमी व्हर्टिकल अँगल देतात आणि त्याच्यावर विचारतात फाइंड द इक्वेशन ऑफ कोन, राईट सर्क्युलर कोन. फार सोपा असतो. दोनच प्रोसेस आहे, फाइंडिंग द डायरेक्शन रेशो, फाइंडिंग द अँगल. बस एवढं केलं तरी होऊन जातं. ग्रेट. आणि सिलेंडर मध्ये तर काहीच नाही. सिलेंडर मध्ये रेडियस पण असते आणि इक्वेशन ऑफ ऍक्सिस पण असतं. फक्त तुम्हाला पायथागोरस थेरम पाठ करायचा आहे आणि त्याच्यानुसार त्याचं इक्वेशन काढायचं आहे. तर सिलेंडर आणि कोन हे असे 2 टॉपिक आहे. ऍव्हरेज विद्यार्थी सुद्धा 10 पैकी 10 मार्क घेऊ शकतो. हो सर. आता सगळ्यात डेंजरस युनिट नंबर 6 मल्टिपल. एक राहिलं सर, स्पियर. आता स्पियर मध्ये खूप व्हरायटी मान्य. ओके. पण स्पियर मध्ये दरवर्षी जर तुम्ही पाहिलं, फिक्स व्हरायटी एक क्वेश्चन असा पडतो स्पियर मध्ये, तो दरवर्षी पडतो. कुठला वाला? तो असा असतो, शो दॅट द प्लेन इज टँजेन्शियल किंवा टचेस. द प्लेन इज टँजेन्शियल न म्हणता प्लेन टचेस द स्पियर अँड फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. अशा प्रकारचा एक असा क्वेश्चन दरवर्षी पडतो आणि त्याचं सोल्युशन एवढं कॉमन आहे. फक्त रेडियस दाखवायची, लेंथ ऑफ नॉर्मल दाखवायचं आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काढायचा 5 मार्काला. तर हा क्वेश्चन दरवर्षी पडतो. ओके सर. तर तो तुम्हाला 5 मार्क देऊ शकतो. कशावर? स्पियरवर. येस. 6वा युनिट सर मल्टिपल इंटिग्रेशन. मोस्ट ऑफ मुलं सोडूनच देतात. सो सोडायला पाहिजे कसं? ऍक्च्युली मल्टिपल इंटिग्रलचा प्रॉब्लेम असा आहे, मुलांचं म्हणणं काय असतं, माझं सिंगल इंटिग्रेशनच जमत नाही. सिंगलच जमत नाही, आता डबल आणि ट्रिपल कसं करू? तर तो फोबिया ऍक्च्युली. तर मल्टिपल इंटिग्रल जे आहे ना, ठीक आहे, नाही जमत, इट्स ओके. पण त्यातले काही ठराविक टॉपिक तर करू शकता तुम्ही. कुठले टॉपिक? जे मुलं लिहू शकतात. एरिया. अजिबात कोणी सोडू नका. एरिया सोपा आहे, फक्त फॉर्म्युला पाठ करायचा आहे आणि तिकडे काहीतरी 2-3 टाईपचे प्रॉब्लेम आहे ते करून टाकायचे. त्याच्यावर फिक्स क्वेश्चन येतो. कन्फर्म. ओके. एरिया तुम्हाला 5 मार्क देणार. त्याच्यासोबत कधी MI टाकतात किंवा एखादा मिक्स प्रॉब्लेम, शक्यतो मुवमेंट ऑफ इनर्शिया टाकतात. तर मुवमेंट ऑफ इनर्शियाचा पण प्रॉब्लेम असा आहे की त्यात एक तर रोज कर्व किंवा कार्डोइड, त्याचा तुम्हाला हे काढायला विचारतात. काय? MI. ओके. ठीक आहे. आणि तो MI काढणं एवढं काही कठीण नसतं, तो काढू शकता तुम्ही. त्यामध्ये एखादा बर्नौलीज लेमिस स्केट पण टाकतात. थोडाफार कठीण पण येतो एखाद्यावर, पण ठीक आहे ना. तुम्ही निम्मा अर्धा किंवा जेवढा जमत तेवढा जरी सॉल्व्ह केला तरी 3-4 मार्क तर होऊ शकतात तुमचे. बरोबर. येस. म्हणजे ज्याला जस्ट पास व्हायचं त्याने एरिया आणि MI वर फोकस केला तरी जमतो. बस. आणि एरिया, MI आणि चेंज ऑफ ऑर्डर आणि पोलर ट्रान्सफॉर्मेशन एवढं जरी नीट केलं तरी तुमचे 15 पैकी नाही काही ऍटलिस्ट 10 मार्क तर कव्हर होतील. करेक्ट. असं आहे. येस सर. आता काही मुलं बघा जे क्रिटिकलला आहेत, गोल्डनला आहेत, त्यांना जे आता सेकंड इयरला आहे पण M2 जर क्लिअर नाही झाला फर्स्ट इयरचं, ते थर्ड इयरला नाही जाऊ शकत. बरोबर. सो क्रिटिकल म्हणजे गोल्डनला पेपर आहे. त्यांच्यासाठी काय स्पेसिफिक फिक्स पॅटर्न आहे का की 35-40 मार्कासाठी एवढंच कर तरी तुला पास होऊन जाईल, 30-32 मार्क पडून जातील? त्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल की क्रिटिकल गोल्डनला जे आहेत ना, ज्यांचा पेपर गोल्डनला आहे त्यांनी स्पेसिफिक हा पॅटर्न लिहून घ्या. हा व्हेरी फिक्स पॅटर्न द्या सर. टार्गेट बेस्ड काम करा तुम्ही. टार्गेट सगळं काही करू नका. येस. तुम्ही लिमिटेड अभ्यास करा आणि टार्गेटली मार्क काढा. करेक्ट. लाईक युनिट नंबर 3 तर तुम्हाला जरी कठीण आहे मान्य, पण ते 11 प्रॉब्लेम कोणाचे? DOS रूलचे 5 आणि रिडक्शन फॉर्म्युल्याचे 5. असे 12 प्रॉब्लेम तुम्ही नीट कराल, 10 मार्क तिकडे घ्याल. येस. त्यानंतर तुम्हाला युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 मध्ये पॅरामेट्रिकचे 5 आणि पोलार कर्वचे 8. किती झाले? 13 प्रॉब्लेम पैकी तुमचे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. येस. 10 मार्क ते झाले. 10 दुने 20. युनिट नंबर 5 मध्ये अजिबात काही बोलणार नाही मी, कारण स्पियरचा एक पॅटर्न फिक्स येतो ते 5 मार्क आणि कोन सिलेंडरचे 10, असे 15. किती झाले? 35 मार्क झाले. आणि युनिट 6 मध्ये फॉर्म्युले जरी लिहून आलात तरी 2-3 मार्क पडतील. 2-3 मार्क झाले. 27-28 मार्क, 38 मार्क झाले आणि 10 मार्कांचे MCQ. येस. त्या MCQ मध्ये समजा तुमचे 1-2 चुकले, पण MCQ मध्ये सर 4-5 मार्क प्रत्येकाला पडतात. आणि इव्हन मुलं एकमेकांना तिथे मदत पण करून देतात, होऊन जातात. तर ऍटलिस्ट MCQ मध्ये असं आम्ही पाहतो पेपर चेक करताना असे फार कमी पेपर असतात की जिथे मार्क पडत नाही. मोस्ट ऑफ द MCQs आम्ही पाहतो 10 पैकी 10 असतात. करेक्ट. असं आहे. कारण मुलगा असं असं करतो. 1-2 कसं आहे, आता समजा क्लास आहे, वर्गामध्ये 30 विद्यार्थी, 30 पैकी एखादा विद्यार्थी हुशार असतो, त्याचे सगळे क्वेश्चन आले की बाकीचे त्याला सगळं सांगून देतात. बरोबर. असं त्याला बोलण्याची गरज नाही, फक्त खुणवायची भाषा. सो MCQ तेच मी पण बघितलंय की मिनिमम 6 मार्क आहे, 6च्या वरतीच असतं. 6, 8, 10. मी पेपर जेवढे चेक केले मोस्ट ऑफ द टाइम बघतो 10 पैकी 8 एखादा चुकला, ऍव्हरेज आहे. त्यामुळे पासिंग ही क्रिटिकलच्या पोरांसाठी सरांनी जो आता पॅटर्न दिला ना, हा परफेक्ट करा. सर टॉपर आहे
ज्याला वाटतंय की मी पेपर लिहितोय पण मला 70 पैकी 70 पडण्यापासून मला 57-58 पडताय, 61-62 कुठेतरी छोट्या छोट्या चुका होतात त्याच्या. तर काय चुका होत असेल? ज्याला टॉप करायचा, अभ्यास चांगला झाला, पण काय बारीक गोष्टी त्याने टाळायला पाहिजे? पेपर बेस्ट कसा लिहायला पाहिजे? स्टँडर्ड पेपर जो एक्झामिनरला आवडतो. ऍक्च्युली तो जर 58-60 पर्यंत पोहोचतोय याचा अर्थ काय? तो घाई करतोय. ओके. त्याची घाई त्याला कमी करावी आणि रिअल टाइमला त्याला बिफोर एक्झाम ऍटलीस्ट 2 ते 3 पेपर त्यांनी रिअल टाइम सॉल्व्ह करावी. ओके, मग 2.5 तास टाइम लावून सोडूनच बघायला पाहिजे. करेक्ट. येस, टाइम लावायचा, पेपर हातात घ्यायचा आणि त्या 2.5 तासामध्ये त्यांनी फक्त पेपर सॉल्व्ह करायचा, जसं एक्झाम माहोल आहे तसं. आणि तो पेपर सॉल्व्ह करून त्यांनी त्याच्या एखाद्या स्टाफकडे द्यावा, चेक करून. हो, आणि तो चेक करून घ्यावा, जेणेकरून त्याचा कॉन्फिडन्स पण वाढेल. यस, आणि त्याच्या काही चुका होत आहे त्या पण करेक्ट होतील. करेक्ट सर, तिथे मला सांगू शकता. हो, करेक्ट. आणि सर पेपर पॅटर्न जो आहे M2 चा काही चेंज होतो का? आता M2 एवढा अवघड विषय, मागचे जर पेपर रेफर केले तर पॅटर्न तसा फिक्स असतो का, ठरलेला तसाच येतो का? पॅटर्न मध्ये सर कधी कधी थोडाफार चेंज करतात, एकदम लिटिल बिट. ओके. लाईक क्वेश्चन नंबर 2, त्यामध्ये समजा पॅटर्न काय आपला, एक रिडक्शन फॉर्म्युला, एक DOS रूल आणि एक बीटा फंक्शन. रिडक्शन, DOS आणि बीटा फंक्शन, हा क्वेश्चन 2 झाला. हो, करेक्ट. तर कधी कधी असं पण झालंय का बीटा फंक्शन ते उचलतात आणि तिथं गॅमा टाकतात. ओके, असं आहे. मग त्या केसमध्ये त्यांना बीटा पण करणं आहे आणि गॅमा पण करणं आहे. बरोबर, असं पण आहे. पण थोडाफार चेंज होतो. समजा तुमचा 100% पॅटर्न आहे ना, हार्डली 10% चेंज होतो. ओके, असं आहे. 90% पॅटर्न सेमच असतो. हो. ओके. आणि सर जे PYQ असतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते आता म्हटलं तर आपण साधारण 2022 पासनं कोरोना नंतर 3 पेपर अवेलेबल असतील. हो, 3 करेक्ट ना? सो 4. सो हे 4चे पेपर जर एखाद्याने एकदम परफेक्ट केले, पूर्ण विथ ऑप्शन 140 मार्काचा पेपर आहे, 70 विथ ऑप्शन 140 मार्काचे 144 मार्काचे 4ही पेपर जर सोडवले तर त्याला तेवढा फायदा होईल का? रिपिटेशन होतं का? जर त्याने 4 क्वेश्चन पेपर केले, विथ ऑप्शन, तर त्याला मी असं सांगेल की क्वेश्चन रिपीट नाही पण झाला तरी तो स्कोअर करू शकतो. अरे बापरे. का? कारण पॅटर्न तोच आहे. ओके. फक्त व्हॅल्यू बदलणार. हल्ली त्यांनी क्वेश्चन पेपर सेट करताना ते ऍज इट इज क्वेश्चन टाकत नाहीये, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये थोडंफार चेंज करता येते. ओके. समजा स्पिअरचं इक्वेशन मागच्या वर्षी जे आलं तेच टाकतील पण प्लस मायनस करून देतील. ओके. मग मुलगा काय म्हणतो, अरे हे तर झालेलं आहे माझं, तो काय करतो, त्याने जे झालेलं क्वेश्चन आहे त्याच्यानुसार सॉल्व्ह करतो आणि नंतर घरी येऊन पाहतो, अरे हा मायनस नाही हा प्लस होता. मग अशा सिली मिस्टेक होऊन जातात. त्यामुळे काय करा, क्वेश्चन मागच्या वर्षाचा जसाच्या तसा येईल अशी काय अपेक्षा बाळगू नका. तुम्ही काय करा, तो क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल तर तो त्या सॉल्व्ह करा तो. ओके. तुम्ही अशी अपेक्षाच ठेवू नका की मागच्या वर्षाचा क्वेश्चन ऍज इट इज पडेल आणि ऍज इट इज मी तो सॉल्व्ह करेल. ओके. कारण मॅथमॅटिक्स आहे सर, थोडं व्हॅल्यू चेंज होईल. करेक्ट. पण ते 4 पेपर गेले त्याला काही बघायचीच काहीच गरज नाही. आणि तुम्ही जर 3 क्वेश्चन पेपर 4 क्वेश्चन पेपर करताय तर मी गॅरंटी देऊन सांगतो, ज्या विद्यार्थ्याने तो सॉल्व्ह केलाय 4 क्वेश्चन पेपर, तो विद्यार्थी 60+ जाईल. अरे जबरदस्त. 60+ जाईल तो कन्फर्म. करेक्ट. हो, पूर्ण त्याला पॅटर्न क्लिअर होऊन जाईल ना. करेक्ट. येस. म्हणजे तुमचं म्हणणं तेच आहे. शुअर की 4 पेपर ते परफेक्ट कर आणि ते 4 पेपर 2.5 तास टाइम लावून सोडवून कॉलेजच्या टीचर कडून चेक करून घ्या. हा फंडा वापर. हो, करेक्ट सर. एकदम भारी. म्हणजे त्याच्याने डायरेक्ट त्याचा कॉन्फिडन्सच बिल्डिंग होऊन जातो. आणि सर पेपर चेक करताना स्टेप्सला मार्क असता का मॅथ्स मध्ये? ऑब्वियस. ओके. पण आपण चुका कुठं करतो हे फार महत्वाचं आहे. समजा एखादा एक्झाम्पल आहे, आता त्या एक्झाम्पल मध्ये 10 स्टेप आहे. किती? 10. आता 10 स्टेप मध्ये पहिल्या स्टेपला मुलाने चुकी केली, खाली विषय संपला. बरोबर आहे, त्याला 0च पडेल. येस. खाली त्या 10 पैकी समजा 8व्या स्टेपला किंवा 9व्या स्टेपला त्यांनी चूक केली तर त्याला पार्शली त्या स्टेपचे मार्क पडतील. समजा 5 मार्कांचा क्वेश्चन आहे तर त्याला 4 पडतील, कारण त्यांनी शेवटी चुकी केली. त्यांनी मध्यभागी चुकी केली तर त्याला किती पडतील? अर्धे, 3 मार्क. त्यांनी एकदम सुरुवातीला चुकी केली तर डायरेक्टली 0. करेक्ट. असं आपण चुका कुठं करतो हे पण फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. असं. आणि सर तुमच्या आता तुम्ही एवढ्या वर्षापासून M2 शिकवता, पेपर चेक करताय, तुमच्या बघण्यामध्ये असे काही पेपर आले की ज्यांना आउट ऑफ मार्क पडले M2 ला, असं आहे का? स्वतः चेक केलेत. असे पेपर चेक केले आहेत की ज्यांच्यामध्ये 70 पैकी 70 मी स्वतः दिलेत. ओके, ग्रेट. हो. त्या मुलाचा पेपर त्याचा पेपर असा की फक्त आन्सर बघायची गरज आली मला. आन्सर करेक्ट 15 म्हणजे 4 क्वेश्चन आहे, 15 झाले 60 आणि 10चे MCQ 70. ओके. असे पाहिलेत मी. प्रेझेंटेशन प्रॉपर. प्रेझेंटेशन म्हणण्यापेक्षा
तुम्हाला काय विचारलंय ना ते प्रॉपर मांडा. बरोबर आहे. इतर फाफट पसारा लिहायचा नाही. काय विचारलं तेवढं सॉल्व्ह करा. करेक्ट. आणि मुलांची एक सवय असते, क्वेश्चन पाहतात, आयडेंटिफिकेशन न करता सॉल्व्ह करतात. बरोबर आहे. क्वेश्चन काय तो बघा आणि त्यानुसारच सॉल्व्ह करा. करेक्ट. सर याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन अजून एक प्रश्न आहे की मुलांना प्रश्नाचा टाईप ओळखता येत नाही. त्याच्याबद्दल काय सांगणार? तो कसं प्रॅक्टिस काय करावं की टाईप ओळखता आली पाहिजे? आता टाईप ओळखता येत नाही याचा अर्थ काय? म्हणजे लॅक ऑफ प्रॅक्टिस. येस. हा. जर विद्यार्थ्याची प्रॅक्टिस चांगली तर 100% तो टाईप ओळखू शकतो. म्हणजे महत्वाचं काय आलं? प्रॅक्टिस. येस. त्याची प्रॅक्टिस चांगली असेल. आता मी हे नाही म्हणणार की प्रॅक्टिस म्हणजे काय एकच क्वेश्चन तू 10 वेळा सॉल्व्ह कर. बरोबर. तू एक क्वेश्चन एकदा सॉल्व्ह कर, दॅट्स इट. पण तो सॉल्व्ह केल्यानंतर तू स्वतः बघतो, वाचतो. ऍटलिस्ट तो वाचत असताना तू मेमराईज कर की हे मला असं असं सॉल्व्ह करायचंय. बरोबर. असं एक चिंतन जरी केलं ना, हा क्वेश्चन आलाय ना तर मला ह्या क्वेश्चन मध्ये ह्या 3 स्टेप झाल्या की हे करायचंय, मग हे करायचंय, मग ते करायचंय. अशा प्रकारे आठवून बघणं गरजेचं. हा, तू स्वतः मेमराईज जरी केलंस ना तरी 4 वेळा ते सॉल्व्ह करायची गरज नाही. बरोबर. असं नाही, कारण मुलं काय करतात, एकच क्वेश्चन 10 वेळा सॉल्व्ह करतात. कशासाठी? काही गरज नाही. एकदा सॉल्व्ह करा आणि नंतर बघा मी कसा सॉल्व्ह केला आहे, काय काय केलंय ते बघा. येस. म्हणजे पहिला प्रश्न तर तो होता सर मुलांचा की टाईप ओळखता येत नाही. सेकंड, काही मुलांना ना फॉर्म्युलेच पाठ होत नाही, त्याच्यावर काय पर्याय? आता फॉर्म्युले सगळे पाठ करत बसू नका. समजा इंटिग्रेशन आहे तर मग 12वीचं इंटिग्रेशन थोडी पाठ करायचं. बरोबर. जे महत्वाचं आहे तेच पाठ करा, जे लागणार आहे तेच करा. आपण काय करतो, आपल्याला जायचं आहे समजा कपडे घ्यायला. बरोबर. आणि आपण कपडे घेत असताना तिकडे भाजीपाला पण घेऊन येतो, तिकडून काही पण घेऊन येतो. मग ते आपलं सगळं मिक्स होऊन जातं. करेक्ट. जे पाहिजे प्रिसाइजली करा, जेवढं पाहिजे तेवढंच करा. त्या टॉपिक रिलेटेड जेवढे फॉर्म्युले. करेक्ट. येस. ते लर्न कसे करायचं? स्वतःच आपली आयडिया डेव्हलप करा. आता मी सांगू, आपण एखादा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युला मध्ये बघायचं पॅटर्न काय, प्लस मायनस आहे का, किंवा डिवाइड बायला काही चाललंय का. बरोबर. आपण स्वतः ठरवायची ती आयडिया, स्वतः आपण कल्पना बनवायची की हे असं असं करता येईल मला. आणि सगळे फॉर्म्युले पाठ करायची काही गरज नाही. बरोबर. जे लागणार तेच करा, प्रिसाइजली करा. करेक्ट. म्हणजे फॉर्म्युले स्पेसिफिक हे केले तर ते होऊ शकतं. करेक्ट. आणि सर याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा येतो की भरपूर मुलं असतात, ते प्रश्न लिहिताना पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 1A लिहिता, मग डायरेक्ट क्वेश्चन नंबर 3B लिहिता. असं ते चेक होतं का? किंवा असं खूप पेपर राहतात, याच्याने त्या चेकरवर काय इम्प्रेशन पडतं? आणि त्याचं मी स्वतः ऍज अ एक्झामिनर जेव्हा मी चेक करतो, डोकं गरगरायला होतं. बरोबर. कारण विद्यार्थी काय करतात, इरिटेट करतात. क्वेश्चन नंबर 2A लिहिणार, मग 3B लिहिणार, असं होतं, 4C लिहिणार. चेक तर होतो, बरोबर, मार्क द्यावे लागतात, पण ते समोरचा आहे ना गोंधळून जातो की त्याला टोटल करायला प्रॉब्लेम येतो. क्वेश्चन 2A ह्या पानावर, बरोबर, आणि 2चा C चौथ्या पानावर. करेक्ट. म्हणजे ते गोंधळून जातो ना. तर लिहिताना काय करायचं, क्वेश्चन 2 स्टार्ट केला तो पूर्ण करा. समजा 2च येत आहे, नाही येत ना, जागा सोडा. ओके, जागा. तुम्ही एक्झाम फी भरली, बरोबर आहे, पैसे भरलेत, तुम्हाला राईट आन्सर शीट आहे, दुसरा पेज समजा राहिला, चालेल ना, तर तुम्ही जागा सोडा आणि पुढच्या क्वेश्चनला जा. करेक्ट. असं पण प्रिसाइजली जा. क्वेश्चन 2 जर स्टार्ट केला तर चेकरला दिसलं पाहिजे क्वेश्चन 2A केलाय, 2B केलाय, ठीक आहे, 2C नाही केलाय, जागा सोडली, दॅट्स ओके, मग पुढचा क्वेश्चन. बरोबर. अशा प्रकारे म्हणजे त्याच्यावर पण काही हे पडत नाही. करेक्ट. आणि तो पण जरा हॅपीली, त्याच्यावर पण तुमचं इम्प्रेशन चांगलं पडतं. बरोबर, सगळं इम्प्रेशन खराब पडायचं नाही. येस. आणि सर अजून एक, समजा न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचा क्वेश्चन आहे किंवा कुठलाही घेऊ आपण, समजा स्फिअर कोन सिलेंडरचा आहे, त्याच्यात एक स्फिअर मध्ये एक इक्वेशन दिली आणि एक अँगल दिलाय, पण एक्झामिनरने थोडा फक्त गुगली टाकली, थोडं काहीतरी चेंज केलं, तर मुलांना असं होतं की त्यांनी जो पॅटर्न केला तर थोडा चेंज झाला, त्यांना लगेच खोडी गुगली आली की क्वेश्चन टायटल केला की तो सोडवताच येत नाही, डोकंच बंद पडतं. मग अशांनी कशी प्रॅक्टिस करावी? आणि असं तर होतं असं. आता जो स्कोअर करणारा विद्यार्थी तो लगेच कॅचअप करतो, बरोबर, पण ज्याचा ऍव्हरेज आहे ना तो कॅचअप करत नाही. याचा अर्थ काय, त्याचा प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडते. त्याने व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम पाहिलेली, त्याने व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम पाहिले असते तर त्याला जमलं असतं. बरोबर. तर इट इज टोटली डिपेंड ऑन व्हरायटीज. करेक्ट. तुम्ही किती व्हरायटीज बघताय ते महत्वाचं आहे. बरोबर. असं नंबर ऑफ व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम करणं गरजेचं. करेक्ट. आणि सर आता वेळ कमी आहे, आता या पॉडकास्ट नंतर हार्डली 15-1 दिवस आहे. सो आता जे सुरुवात करताय आणि इनसेम जस्ट सो आहे, 12 मार्क आहे किंवा काठावर पास झाले किंवा काही 7-8 मार्क फेल झाले, पण त्यांना पास व्हायचं आता, तर होऊ शकता का पास? अजूनही राहिलेले एवढ्या 10-15 ज्या विद्यार्थ्याला इनसेमला 7 ते 8 मार्क आहे, बरोबर, त्याने नक्कीच टार्गेट करू शकतात. कारण जो मगाशी आपण पॅटर्न दिला, करेक्ट, कारण मी सांगतो 38 मार्कांचा तो पॅटर्न, तो
आणि 10 मार्कांचे MCQ किती झाले 48. तर 48चा जर तुम्ही अॅक्युरेसी ठेवली करेक्ट तर ऍटलीस्ट 40चा पडाल. येस, म्हणजे इनसेमला तुम्ही 0 जरी असाल ना तरी तुम्ही टार्गेट करू शकता, तरी तुम्ही पेपर द्या. पण ज्याला 4-5 पडले समजा इनसेमला, तो 100% पास होऊ शकतो. बरोबर. ज्याला इनसेमला फक्त 5 मार्क आहे त्याला इकडे किती घ्यायचे 7 मार्क वाढले ना, 28 आणि 7 35. तर 35 घेणं M2 मध्ये एवढं काही विशेष नाहीये. बरोबर, अजिबात नाही. करेक्ट. फक्त त्यासाठी तुम्हाला 50चा पेपर लिहिणं आहे. कसा? विथ अॅक्युरेसी. बरोबर आहे. असं अॅक्युरेसी पाहिजे तुमच्यामध्ये. सर काही तुमच्याकडून असे काही, आता पेपर आहे M2चा, सो असे काही 5 प्रश्न की जे गेस तुमचे टॉपिक आहे, गेस प्रश्न आहे का जे येणार म्हणजे येणारच, जे मी सांगितले 38 त्यामध्येच. हा, त्यातच तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे केलं, युनिट 3 मध्ये रिडक्शन फॉर्म्युलिंग, DOS रूल 11 प्रॉब्लेम, युनिट नंबर 4 मध्ये पॅरामेट्रिक पोलर जवळपास 12 प्रॉब्लेम, त्यानंतर युनिट 5 मध्ये स्पिअरचा तो फिक्स पॅटर्न, शो दॅट टचेस अँड फाइंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, बरोबर, आणि कोण सिलेंडर फार सोपं आहे ते 10 मार्क आहे. तर याच्यावरच तुमचे 35 मार्क होऊन जातात. ओके, हा फिक्स पॅटर्नच आहे, याच्यात पेपर येणारच. कन्फर्म. ग्रेट. त्या पॅटर्नवर क्वेश्चन पेपर पडतोच, फक्त काय होईल व्हॅल्यू बदलेल. बरोबर. बाकी क्वेश्चन नंबर 3 युनिट नंबर 3 मध्ये व्हॅल्यू सुद्धा बदलत नाही, ऍज इट इज प्रॉब्लेम पडतो. अरे वा. युनिट नंबर 4 मध्ये व्हॅल्यू बदलत नाही, ऍज इट इज प्रॉब्लेम पडतो. ग्रेट. हो, तो प्रॅक्टिसचा फक्त व्हॅल्यू कुठे बदलते युनिट नंबर 5 मध्ये, 5 मध्ये. हा, सॉलिड जॉमेट्रीच्या क्वेश्चन्स मध्ये ते व्हॅल्यू बदलतात. कारण क्वेश्चन सोपे, त्यांना माहिती आहे 15 पैकी 15 मुलं घेणार आहे. मग 15 पैकी 15 ऍज इट इज न देता ते थोडं चेंज करून देतात व्हॅल्यू. सर पेपर आता जो आहे क्रिटिकलचा, गोल्डनचा, त्यांना काही शेवट तुम्ही काही सल्ला देऊ शकता? कारण क्रिटिकलचे मुलं इतके कॉल येतात, इतक्या कमेंट येतात, इतके घाबरलेले आहेत, त्यांना काही तुम्ही कमेंट देऊ शकता? काही त्यांना एकच कमेंट देऊ शकतो मी की तुम्ही सगळ्यात महत्वाचं 28 काढायचे, तर ते 28,000 मार्क नाही काढायचे. तुम्हाला किती काढायचे? 28 मार्क. करेक्ट. हाच पेपर तुमचा समजा रेग्युलर असता तर तुम्ही असाच मारून दिला असता. म्हणजे तुमची आता सध्या फक्त एकच गोष्ट पडते, काय? भीती. करेक्ट. ती भीती घालून द्या. असं समजा का मी रेग्युलर आहे, आय एम नॉट अ गोल्डन. करेक्ट. मी कोण आहे? रेग्युलर. आणि रेग्युलर विद्यार्थी समजून अभ्यास करा, फक्त टार्गेट थोडा मोठा ठेवा. एक 50 मार्क काढायचे मला असं समजून जा. बरोबर. जर तुम्ही 50 मार्क काढायचे असं समजून गेलात तर गॅरंटी देतो निघून जाणार, पेपर क्लिअर होतो. कन्फर्म. येस. भीती काढून टाका, फोबिया जो आहे ना तो काढून टाका. येस. मुलांना सरांनी एकदम सुंदर आज आपल्याला गायडन्स केलेला. याच्यामध्ये सरांनी पेपर कसा चेक होतो, पेपर कसा टॉप करायला पाहिजे, इम्पॉर्टंट काय आहे, जे टॉपिक्स करायला पाहिजे, त्याच्यानंतर फिक्स प्रॉब्लेम सांगितले, याच्यात हे 10 याच्यातले जण आहे, ह्याच्यातले 5 त्याच्यातले जण आहे, एवढं परफेक्शन दिलंय. त्याच्यानंतर ज्याचा गोल्डन क्रिटिकलला त्याला आयडिया दिलाय. सो सगळं ओव्हरऑल M2चा आज आयडियाज क्लिअर केलाय. मला वाटतं आता पुस्तकाची गरज नाही, आता डायरेक्ट पुस्तक काय आहे, त्याच्यात एवढ्या मोठ्या पुस्तकातून काय सोडायचं, काय करायचं, कशावर लक्ष टाकायचं, सगळे आयडिया क्लिअर झाले. एव्हन पेपर चेकिंग पासून सगळंच. सो खूप सुंदर आपल्याला मार्गदर्शन भेटलं. आणि वरून मी हेही सांगेन की तुम्ही आपल्या या पर्पल आर्ट युट्यूब चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये जर गेला तर सरांनीच जे आता गायडन्स केलं, सरांचेच लास्ट 4 युनिट्स एंड सेमचे 1 शॉट लेक्चर आहे 1-1 तासाचे. त्यात सॉलिड जॉमेट्री आहे, मल्टिपल इंटिग्रल आहे, कर्व ट्रेसिंग आहे, आणि तिसरा युनिट कुठला सर आपला? तिसरा इंटिग्रल कॅल्क्युलस. यस. या 4 युनिटचे 1 शॉट लेक्चर आहे 1-1 तासाचे. त्यात सरांनी 4 युनिट डिटेल मध्ये शिकवले, फ्री लेक्चर्स आहे, ते बघा. सो खूप आपल्याला जबरदस्त फायदा होणार आहे. आणि या ट्रिक जर सरांनी दिलेल्या फॉलो केल्या तर मी गॅरंटी देतो, 100% गॅरंटी देतो, तुमचा पेपर नक्की म्हणजे नक्की स्कोरच होणार. सो पुन्हा एकदा सरांना धन्यवाद देऊया. आणि काही कमेंट्स आल्या नक्की कमेंट बॉक्स मध्ये चॅनल सबस्क्राईब करा. सो थँक्यू सर वन्स अगेन.